हॅलो, नमस्ते. बघा, आज आपण 38 मापाची कटोरी कशी वाढवायची ती बघणार आहे. बघा, हा पेपर आहे. आता आपण असं साईडला एक्स्ट्राचा घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये सेंटरमध्ये ठेवायचा आणि कटोरी कशी वाढवायची एकदम आपण सोप्या पद्धतीत बघणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. कटोरी कशी वाढवायची. जो आपला हा तुकडा निघतो हा सेम आपण तसा सेम उतरून घ्यायचा आपल्या हे केशपेनने आणि मग नंतर आपण त्याला वाढवू. तर तुम्ही अशा कोणत्याही मापाची असो तर याच पद्धतीने वाढवायची. आता बघा, आणि याचा मध्य सेंटर काढायचा. जोही आपल्या कटोरी असेल त्याचा मध्य सेंटर काढायचा. बघा, अशा प्रकारे. आणि आता याला कसं वाढवायचं बघा, या साईडने 1.5 इंच आणि हे बघा इथे 1.5 इंच लिहिलेलं आहे आणि आपल्या वरच्या साईडने हे अर्धा इंच. हे आपल्या मार्जिननुसार तुम्ही पाव इंचही घेऊ शकता आणि इकडे हे आपलं अर्धा इंच. बघा, आपला थोडा व्हिडिओ स्किप होऊन गेलेला आहे. तर दुसऱ्या साईडने ही 1.5 इंच घेतलेला आहे आपण आणि जो अर्धा इंचाचा आहे तो गोल आकार दिलेला आहे आणि जे आपण हे पॉईंट तयार केले होते ते पण जोडून घेतलेले आहे. हे बघा, जो आपले हे जे छोटी कटोरी आहे ती अशी वाढवायची. या साईडने 1.5 इंच, या साईडने आणि खालच्या साईडनेही 1.5 इंच आणि हे सगळं आपण जोडून घ्यायचं आणि साईडला गोल आकार द्यायचा. बघा, आता आपण हे कटिंग करून घ्यायचे. बघा, कटोरी कोणत्याही प्रकारची असो अशा पद्धतीने वाढवायची. आणि बघा, छोटं जे माप असलं ना आणि जे छोटं माप असते ना 28, 32, 34 या मापासाठी 1.25 इंच घ्यायचं. म्हणजे आपण 1.5 इंच घेतो वाढवायचा ते 1.25 घ्यायचा आणि 34, 35, 38 म्हणजे हे 40 याच्यासाठी 1.5 इंच वाढवायचा. आणि बघा, आता आपण हा मध्ये सेंटर आहे, आपण हा टक्स लावतो. मी खाली 1.5 घेतलेला होता आणि वरती 1.5, तो असा 3चा करून घ्यायचा आणि जे आपण 1.5 इंच वाढवलेलं होतं ते बघा, हे असं 1.5 इंचाचा दोघी साईडनं आपण हे टक्स तयार करायचा. हे बघा, आपला कटोरीचा टक्स आपण असा घेतो आणि मग तो असंच दोघी जोडून त्याला असं आपण शिलाई टाकून घेतो. म्हणजे आपली ही कटोरी तयार होते. हे दोघी पॉईंट व्यवस्थित करायचे. जेव्हा आपण कपड्यावर करतो तेव्हा व्यवस्थित येतं. बघा, आपली अशी कटोरी तयार होते. तर बघा, तुम्ही बघितली 38 मापाची कटोरी आपण कशी कटिंग केली आणि मापं टाकून घेतलेले आहे. ते एकदम सोप्या पद्धतीत आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, नक्की छान येईल आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. थँक्यू.